थोडं शॅम्पूकडे यायचं आहे मला आता. अगदी शॅम्पूच्या ॲडमध्ये सर्रास ते एकदम छाती ठोकपणे काही गोष्टी सांगतात की हा शॅम्पू तुमचे केस तर क्लीन करतो, स्काल्पला पण हे करतो आणि प्लस नवीन केस येण्यासाठी किंवा आहे ते केस पुन्हा तिथे घट्ट करायला तो मदत करतो. किती तथ्य असतं याच्यामध्ये आणि शॅम्पू वापरला पाहिजे? जर पाहिजे तर कुठला वापरला पाहिजे? तुम्हाला कल्पना आहे केश धावण चूर्ण किंवा शॅम्पू याचं वर्णन सुश्रुत संहितेत मिळतं बरं. की केस धावण करण्यासाठी म्हणजे केस धुण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे. पूर्वीच्या काळी गावाकडे बघा शिके काय वापरायचे, Correct. आवळा वापरायचे, हिरडा वापरायचे. त्याच्यानंतर तो रिठा म्हणून तुम्ही ऐकला असेल, गावाकडे कपडे धुवायला पण लहानपणी वापरला जायचा. तर हे रिठा, शिकेकाई, आवळा, सोपेनिफिकेशन हे कंटेंट असणारं जे जे काय असतं, जसं सोडियम लॉरेल सल्फेट आहे तसे नॅचरल इन्ग्रेडियंट असणारे वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये फेस तयार होतो, केसांचा पोत पण सुधारतो, स्काल्प पण डॅमेज होत नाही. जेवढा महागडा कपडा तुम्ही विकत घेणार आहात, बरोबर, आता खादी ग्रामोद्योगचा तुम्ही वापरताच आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि तुम्ही ऐकलं असेल, जेवढा महाग कपडा तुम्ही घेणार आहात त्याला यूज ड्रायक्लीन ओनली असं लिहिलेलं असतं. मग सगळ्यात महाग तर केस आहेत आपले, त्यांना स्वच्छ करताना आपण विचार करायला नको. जेवढा जास्त डिटर्जंट तुम्ही वापरणार किंवा शॅम्पू, जेवढा जास्त फेस येणार, जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. बरं. सूत्रच लक्षात ठेवायचं, जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. त्यामुळे फेस जास्त येईल असा कुठलाही सोप, शॅम्पू केसांसाठी वापरू नका, कारण त्याच्यामुळे तुमचे केस गळायला लवकर सुरुवात होणार आहेत. शेती म्हणूनच बघा ना, तुम्ही युरिया मिक्सचर वगैरे टाकलं तर पिकाची वाढ लवकर होणार आहे, बरोबर. पण जमिनीचा पोत खराब होणार आहे 100%. आणि हळूहळू पोत खराब झाला की पीक येणार नाही पुढचं. केसांच्या बाबतीत सेम तसंच होतं. जी लोक रोज शॅम्पू करतात किंवा आठवड्याला जास्त शॅम्पू वापरतात, हळूहळू स्काल्प डॅमेज व्हायला लागतो, केसांचं न्यूट्रिशन कमी व्हायला लागतं, केस गळायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकायला लागतं. त्या पिकण्याकडेच मला आता यायचं आहे की पांढरे केस होणं आता हे फार कॉमन झालं आहे. म्हणजे 40 नंतरच्या प्रत्येकाला आजकाल डायबिटीस आहेच. आहे. तसं शाळेत जरी गेलो एखाद्या तरी शाळेतल्या मुलांचे पण केस आजकाल पिकायला लागलेले दिसत आहेत. पूर्वी हे प्रमाण कमी होतं. बरोबर. काय काय फॅक्टर्स आहेत नवीन एक्सटर्नल जे आहेत ते आत्ताच्या राहणीमानातले आहेत की जे केस पिकवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत आणि त्याच्या उपायांकडे पुढे जाऊ आपण. एक्सटर्नल फॅक्टरमध्ये सगळ्यात पहिलं केस पिकण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस. बरं. आता आपण प्रत्येक जण अनवॉन्टेड स्ट्रेस खूप घेतोय. एकतर आपण भूतकाळात जगतो किंवा भविष्य काळात जगतो, वर्तमानात कोणीच जगत नाही. म्हणून तर स्ट्रेस इज द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी म्हटलं जातं ना. ते मॅचच कोणी करत नाही. बरोबर. तर लहान बाळाला पण स्ट्रेस आहे. ते ज्युनियर केजीत गेलेला, सिनियर केजीत गेलेला, ते स्ट्रेस सुरूच झाला त्याचा. बरोबर. एवढं प्रेशराईज केलं जातं, त्याचा इम्पॅक्ट म्हणून केस पिकायला लागतात. केस पिकणं हे वार्धक्याचं लक्षण आहे ना. पूर्वीच्या काळी आपण काय म्हणायचो, केस काय असेच पिकलेत का माझे, म्हणजे तो अनुभव किती संचित आहे त्याचं ते लक्षण होतं. पण अनुभव आता सगळ्यांना लवकर घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीचा लवकर अनुभव घ्यायचा आहे. तर लहान बाळांना सुद्धा कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यासारखं ते पटकन आई वडिलांना बाहेर काढायचं आहे. मग ते लवकर वार्धक्य त्यांच्यामध्ये येणारच आहे, केस पिकायला लागणारच आहेत. जागरण दुसरं महत्त्वाचं कारण, ते वाढलेलं आहे. मिठाचं वाढलेलं आहारातलं प्रमाण, ते तिसरं महत्त्वाचं कारण, ते केस पिकण्याचं महत्त्वाचं कारण आलेलं आहे. चौथं म्हणजे जास्त शॅम्पू, केमिकल्स वापरून डोक्यावरून आंघोळ करणं. पाचवं म्हणजे तेल न लावणं, न्यूट्रिशन न देणं. सहावं म्हणजे आहारातल्या फळभाज्या, पालेभाज्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. ही महत्त्वाची कारणं जर आपण बघितली तर केस गळण्याची आभ्यंतर आणि बाह्य दोन्ही कारणं आपल्याला लगेच लक्षात येतात. अच्छा. आणि पिकणं सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे पिकण्याची हीच महत्त्वाची कारण आहेत. बरोबर. ज्या टप्प्यात आपल्याला दिसायला लागतं की केस थोडेसे पांढरे व्हायला लागलेत, म्हणजे समजा एखादा 12वीला किंवा फर्स्ट इयरला असणारा मुलगा मुलगी आहे, तर त्याचा पिकण्याचा जो रेट आहे तो कुठल्या गोष्टींनी आपण कमी करू शकतो बाय एनी चान्स? त्याने स्वतः जरी ऑब्झर्व केलं ना तरी त्याच्या लक्षात येतं. 2 दिवस त्याने सलग जागरण करून बघा, 2 मिशांचे केस एक्स्ट्रा पिकलेले असतात. अच्छा. 2 दिवस जागरण केलं तरी, आणि थोडंसं जागरण कमी केलं, वेळेत झोप घेतली की ते केस लगेच ब्लॅक पण होतात, म्हणजे परत रिव्हर्स होतात. म्हणजे आपलं शरीर आपल्या शरीरावरती छोट्या एका केसावरती सुद्धा खूप नियंत्रण करत असतं. तुम्हाला लाखो केस डोक्यावरती म्हणून काही जाणवत नाही, पण त्यातला एक केस जरी मी ओढायला लागलो ना तरी शरीर ते सोडत नाही. अगदी बरोबर. तिथे प्रतिकार करते, थांबवतंय. ते आपल्या प्रत्येक केसावरती तेवढंच प्रेम करतं. क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. शरीराचं आत्म्याचं लक्ष त्याच्याकडे आहेच आहे, आणि म्हणून त्याची रिव्हर्स प्रोसेस पण बॉडीने खूप चांगली दिलेली असते.
फक्त आपण ती फॉलो करत नाही, त्याच्याकडे ऑब्झर्व करत नाही, लक्ष देत नाही. ते आपण लक्ष दिलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे आणि जागरण बिलकुल नाही केलं पाहिजे. वेळेत झोपलं पाहिजे, आहार वेळेत घेतला पाहिजे, वॉटर इनटेक खूप महत्त्वाचं आहे, पाणी वेळेत पिलं पाहिजे. आपला pH वाढत चाललेला आहे, आपण ॲसिडिक कंटेंटकडे शिफ्ट होत चाललेलो आहोत, तर आपण pH मेंटेन करणारं वॉटर घेतलं पाहिजे. ज्यूस मॅक्झिमम बॉडीमध्ये घेतले पाहिजेत किंवा धण्या जिऱ्याचं पाणी, 1 चमचा धणं 1 चमचा जिरं कुटून बारीक करून रात्रभर भिजत ठेवून रोज सकाळी 1 ग्लास जरी पिलात तरी बॉडीतली हीट निघून जाणार आहे आणि केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. केस पांढरं होणं म्हणजे काय? पित्त वाढणं, म्हणजे उष्णता वाढणं. उष्णता कमी करा, केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल.